पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली। यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 6 महाविद्यालयांचा समावेश आहे। जिल्ह्यातल्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केलं। कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। राज्य शासनानं जर्मनीशी केलेल्या कराराप्रमाणे राज्यभरातून 1 लाख कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार आहे। लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 200 विद्यार्थी तर राज्यातून पहिल्या टप्प्यात 10,000 तरुण जर्मनीत रोजगारासाठी जाणार आहेत, असं देखील मंत्री केसरकर यांनी यावेळी जाहीर केलं। त्याचबरोबर केंद्राच्या योजनेतून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 3 निवासी शाळा आणि 1 हुशार विद्यार्थ्यांसाठी शाळा लवकरच जिल्ह्यात उभारली जाणार असल्याचं केसरकर यावेळी म्हणाले। महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमाचं व्हर्च्युअल आयोजन आज कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते। कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, कौशल्य विकासचे श्रीयुत चमणकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वीरसिंग वसावे, कमशिप्र मंडळाचे सहसचिव महेंद्र गवस, संत राहुल महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनंत लोखंडे, अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी संपूर्ण कार्यक्रम मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि नंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणालेत मंत्री दीपक केसरकर। संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे युवा विद्यार्थी आहेत त्यांचं कौशल्य विकास होण्याच्या दृष्टीने आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी हा एक प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाचं हे पूर्णपणे विनामूल्य दिलं जाणार आहे। मी कुडाळवासियांचं विशेषतः अभिनंदन करतो की संत राहुल महाराज आणि कृष्णसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अशी 2 कॉलेजेस ही कुडाळ तालुक्यामधली या स्कीममध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामुळे कुडाळ तालुक्यातील मुलांना प्रत्येकी 150 मुलांना एका बॅचमध्ये याप्रमाणे प्रशिक्षण मिळेल आणि ती रोजगारक्षम बनेल। ज्या मुंबईचा मी पालकमंत्री आहे त्या माध्यमातून मुलांना जर्मनीला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यापैकी 1 कॉलेज हे सुद्धा कुडाळमधलं बॅरिस्टर नागपै कॉलेज आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे काम करत असताना मला सांगायला आनंद होतो की ज्याप्रमाणे सावंतवाडीच्या कॉलेजला आपण जर्मनीसाठी मान्यता दिलेली होती, तशीच आदरणीय राणेसाहेबांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा जर्मनीमध्ये करावयाचं स्किलिंग अपग्रेडेशन आणि जर्मन भाषेच्या ट्रेनिंगसाठी मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली तिन्ही ठिकाणी ह्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। त्याचा लाभ निश्चितपणे ज्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे, ही मुलं अभिमानाने परदेशामध्ये जाऊ शकतील, वर्षाला 30-30 लाख रुपये कमावू शकतील आणि त्यांनी किमान 5 लाख रुपये जरी आपल्या कुटुंबाला पाठवले तरी ते आई वडील जे शेतकरी असतील, बागायतदार असतील, व्यापारी असतील ते सुखी होऊ शकतील। शेवटी कोकणी मनुष्य कुठेही गेला तरी कोकणाची नाळ तुटत नाही आणि त्याच्यामुळे एकेकाळी मुंबईवर अधिराज्य कोकणी माणसांनी केलं आणि तिथून मनी ऑर्डर पाठवत होता। त्याच्या पुढच्या काळामध्ये जर्मनीसारख्या प्रगत देशात जी 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तिथंसुद्धा कोकणचा आमचा तरुण अधिराज्य करेल, महाराष्ट्रातला तरुण अधिराज्य करेल अशी अपेक्षा करतो आणि हे स्किल डेव्हलपमेंटच्या मागे जे काय मोदी साहेबांचं स्वप्न होतं आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा आणि त्याच्याचबरोबर आमचे कौशल्य विकास मंत्री आदरणीय लोढासाहेब यांच्या माध्यमातून साकार होतं आहे। त्याचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातल्या युवकांनी घ्याव्या। हुशार मुलांची जी शाळा असते ती शाळासुद्धा लवकरच आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहोत। 3 रेसिडेन्शियल स्कूल्सची निविदा आता प्रसिद्ध होईल। खरं तर एकच रेसिडेन्शियल स्कूल होतं परंतु आपला डोंगराळ भाग असतो त्याच्यामुळे 3 ठिकाणी हे स्कूल रेसिडेन्शियल स्कूल देण्यात आलेले आहे। त्याची निविदासुद्धा साधारण मंगळवार, बुधवार हे मुळात आंबोलीला होतं परंतु या ठिकाणी वेळेला प्रस्तावित केलेलं होतं
तिथं काही जमिनीच्या अडचणी असल्यामुळे ती वेंगुर्ल्यामध्ये, सावंतवाडीमध्ये आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद या शाळा या पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा जो कणकवली मतदारसंघ असेल, चतुरा मतदारसंघ असेल, तिथे सुद्धा या शाळा घेतल्या जातील. मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग हे ॲमेझॉनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चालू आहे. लेंड अ हँड नावाची जी NGO आहे त्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासाचं काम चालू आहे. लवकरच कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या सुविधा या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात येतील. अनेक शाळांना इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी हा संपूर्ण जिल्ह्यातल्या शाळांना दिलेला आहे. त्याच्याबरोबर कंपाऊंड वॉलसाठी निधी दिलेला आहे. लवकरच आम्ही जे आमच्याकडे मिड डे मील दिलं जातं त्याची एक स्कीम आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मंजूर करून दिली आहे. त्याच्यामध्ये विशेषतः कोकणामधल्या शाळांमध्ये कमी संख्येने विद्यार्थी असतात, त्या शाळा बंद केल्या जाणार नाही याची सुद्धा हमी आम्ही केंद्र शासनाला दिलेली आहे. त्याच्याशिवाय त्या शाळांना ही स्कीम मिळाली नसते आणि त्याच्यामुळे सातत्याने कोकणाकडे लक्ष आहे. कोकणातली मुलं हुशार असतात. पुढच्या अनेक सुविधा या कोकणामध्ये निर्माण केल्या जातील आणि त्याच्याचबरोबर हा जो नवीन पॅटर्न आपण CBSE सारखा आपल्या स्टेट बोर्डमध्ये आणतो त्याचा फायदा निश्चितपणे मुलांना होईल आणि सगळ्या शिक्षक संघटनांनी एकमुखी पाठिंबा याला दिलेला आहे. बीएड जे रोजगार आहेत जिल्ह्यातले त्यांच्यासाठी जी नवीन स्कीम सुरू केली की एक परमनंट टीचर आणि एक टेम्पररी टीचर, त्याच्यामधून किमान 300-400 किंवा 500 मुलांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल याची मला खात्री आहे. खरं तरी 20 पटसंख्येच्या आतल्या शाळांमध्ये सगळ्यांमध्ये आम्ही या नेमणुका करणार होतो, परंतु संघटनाचा आग्रह होता की ट्रायल बेसिसवर अगोदर तुम्ही 10पर्यंतच्या पटसंख्येवरच्या शाळा घ्या. त्याप्रमाणे त्या घेतलेल्या आहेत. आपले जे CEO देशमुख साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ही सगळी कारवाई लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्या गेट बेरोजगारांना सुद्धा न्याय मिळेल हे करण्यामध्ये आदरणीय राणे साहेबांनी खूप त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्याशिवाय किती शाळांमध्ये आणि किती सगळं त्यांच्याकडे लिस्ट असते. त्यांना ऑलरेडी आम्ही ज्या व्हेकंट पोस्ट आहेत त्याच्यासुद्धा आम्ही त्यांना अलाउट केलं आहे, परंतु अगोदर 10 पटसंख्येच्या घेऊन मग नंतर कुठे कुठे वेकन्सी जाईल तिथे घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारे त्यांनी अनेक दिवस जो काही या निमित्ताने आंदोलन चालवलेलं होतं त्याच्यामध्ये स्वतःना न्याय मिळाला.